हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या केएस आरी वर्क या यूट्यूब चॅनलमध्ये व आजच्या खास व्हिडिओमध्ये. तर आज आपला फ्री ऑनलाईन आरी वर्कचा दिवस आहे 8वा. तर बघता बघता 7 दिवसही पूर्ण झालेले आहेत आणि या 7 दिवसामध्ये आपण बरंचसं काही शिकलेलो आहोत. चेन स्टिचला पण सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळ्या शेपमध्ये चेन स्टिच कशी करायची ते पण आपण पाहिलेलं आहे. तर आजच्या या 8व्या क्लासमध्ये 8व्या दिवसामध्ये आपण काल सांगितल्याप्रमाणे आज पण आपण वेगवेगळ्या शेपमध्ये चेन स्टिच कशी करायची आहे, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस होईल की चेन स्टिच करायची व ज्या डायरेक्शनने वर्क करायचं आहे त्या डायरेक्शन मध्ये आपण सुईचं टोक हे धरून कशी चेन स्टिच करायची आहे, कसं वर्क करायचं आहे हे आपण पाहणारच आहोत. आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे, थोडे फारसे आपण बघितलेले आहेत आणि आजच्या पण भागामध्ये आपण वेगवेगळे शेप काढून त्यावर स्टिच करणार आहोत. चला तर मग नेहमीप्रमाणे आपण धाग्याला गाठ मारून घेऊया. गाठ कशी मारायची हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. सुरुवातीपासून बेसिक पासून मटेरियलचं इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. जे कोणी नवीन असतील तर त्यांनी अगोदरचे जुने व्हिडिओ चॅनल वरती जाऊन पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप आणि व्यवस्थितपणे टिप्स वगैरे व्यवस्थित पूर्ण बारीक पण गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहेत की सुई ही कापडामधून कशी काढायची आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर आपण इथे सुरुवात करूया आता स्टिचला. तर आपण अशा प्रकारचे तुम्हालाही वेगवेगळे शेप पेन्सिलने अगोदर काढून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला स्टिच करायचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस होईल आणि वर्क करताना आपल्याला हार्ड जाणार नाही. तर याच प्रकारे तुम्हालाही वेगवेगळे आकार देऊन त्यावरती चेन स्टिच ही करायचे आहे. हे बघा, याच प्रकारे तुम्हाला सुरुवातीला पेन्सिलने ड्रॉ करायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला स्टिच करायचं आहे. आणि हे जे पेन्सिलचं ड्रॉ केलेलं आहे ना, हे सहजरित्या निघणार नाहीये तुम्हाला. जर आकार व्यवस्थित नाही आला, जर तुम्हाला पेन्सिलचं जर कापडामधून कपड्यावर जे आपण ड्रॉ करत आहोत ते जर पुसायचं असेल तर आपण जो कपड्यासाठी साबण वापरतो ना, तो थोडासा साबण ओल्या कपड्यावरती घेऊन त्याने या कापडावरती थोडस हलक्या हाताने पुसायचं आहे, जेणेकरून निघून जाईल. पूर्ण थोड्याशा ओल्या कपड्यानेच घ्यायचा आहे, जास्त नाही ओला करायचा. ते व्यवस्थित पूर्णपणे निघून जाईल पेन्सिलचं. कारण की असं हाताने जर केलं ना तुम्ही तर ते निघणार नाही, एवढं लक्षात ठेवा. चला तर आपण आपले वेगवेगळे आकार येथे काढून घेतलेले आहेत. आता यावर ते स्टिच करूया. हे बघा, याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला नीडल पकडून व्यवस्थितपणे स्टिच करायचं आहे. ज्या डायरेक्शन मध्ये आपल्याला वर्क करायचं आहे त्या डायरेक्शन मध्ये सुईचं टोक हे पकडून वर्क करायचं आहे, जेणेकरून सुई कापडाच्या बाहेर निघण्यासाठी मदत होते. आणि जर सुईचं टोक हे व्यवस्थित ज्या डायरेक्शननी आपल्याला वर्क करायचं आहे त्या डायरेक्शनच्या विरुद्ध किंवा आजूबाजूने साईडने जर आपण पकडून वर्क केलं तर सुई ही बाहेर निघत नाहीये आणि एकदम जास्त आपल्या कामाला स्पीड पण नाहीये आणि फिनिशिंग पण छान नाहीये. त्यामुळे ज्या डायरेक्शनने वर्क करायचं आहे त्या डायरेक्शन मध्ये सुईचं टोक धरून आपल्याला पूर्ण वर्क करायचं आहे. प्रॅक्टिस असो या ब्लाउज वरती जेव्हा तुम्ही परफेक्ट व्हाल तेव्हा ब्लाउज वरती वर्क करायचं तेव्हा पण ज्या डायरेक्शनने करायचं त्या डायरेक्शनने केलं तर एकदम व्यवस्थित येते आणि स्पीड पण वाढते आपली. चला तर मग इथं आपलं एक स्टेप हा पूर्ण झालेला आहे. तर इथं आपण गाठ मारून घेऊया. ज्यांना कुणाला गाठ अजूनही मारता येत नसेल तर चॅनल वरती व्हिडिओ आहे, गाठ मारण्याच्या 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. तर 2 पद्धतीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल तर ती
ती तुम्ही वापरून गाठ मारण्याचा प्रयत्न करू शकता. जर जमली नसेल तर अजून पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा. परत कशी मारली ते व्यवस्थित पहा. एकदम तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे. तर त्याच पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे. व्यवस्थित गाठ ही जमेल. आणि जर अजूनही जमत नसेल तर प्लीज कमेंट करून सांगा. मी परत व्हिडिओ शॉर्टमध्ये त्याचा सांगेल की गाठ कशी मारायची आहे. तर हे बघा, याच पद्धतीने तुम्हालाही वर्क करायचं आहे व्यवस्थितपणे. आणि हे टाके हे थोडे बारीकच ठेवायचे आहेत, जेणेकरून आपला ब्लाउज असो या कोणतंही वर्क असो त्यावरती व्यवस्थितपणे लुक येतो, व्यवस्थित फिनिशिंग येते. एक एक करून आपण पूर्ण सेट हे जरी थ्रेडने स्टिच करणार आहोत. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की आरी वर्क मध्ये किती स्टिच आहेत आणि आपल्याला कोणकोणते स्टिच शिकायचे आहेत. तर मी त्याचे नाव तुम्हाला एका लिस्ट वरती देईल किंवा मग व्हिडिओ मध्ये सांगेल. तुम्ही ते नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की आपल्या कोर्स मध्ये किती स्टिच आहेत आणि कोणकोणते स्टिच आपल्याला शिकायचे आहेत. तर स्टेप बाय स्टेप आपण एक एक करून पूर्ण स्टिच आपण शिकणार आहोत. तर काही स्टिच असे आहेत की ते डोली थ्रेड आहे ना, मी तुम्हाला मटेरियल्स मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर काही स्टिच हे आपल्याला डोली थ्रेडच्या सहाय्याने आपली गोधडी शिवायची सुई असते ना, तर त्या सुईने आपल्याला करायचे आहेत. आणि बाकीचे जे आहेत स्टिच ते आपल्याला आरे निडलच्या सुईने करायचे आहेत. तर आपल्याला दोन्ही पण सुया लागणार आहेत, एक गोधडी शिवायची सुई आणि ही. तर काही स्टिच असे आहेत की ते आपल्याला सुईने गोधडीच्या सुईने पण करायचे आहेत. ते कोणते स्टिच आहेत ते पण मी तुम्हाला सांगेल. आणि आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण स्टिच शिकायचे आहेत. थोडाफार वेळ लागेल स्टिच शिकायला, पण जर परफेक्ट आलं ना, कारण की तुम्हाला फ्युचर मध्ये त्याचा खूप फायदा होणार आहे. थोडासा आता वेळ लागला तर लागू द्या, प्रॅक्टिस करा, कंटाळा न करता प्रॅक्टिस करा. कारण की जर एकदा जमलं ना, तर ते हमेशासाठीच आपल्याला ती कला आपल्या अंगामध्ये राहणार आहे. कधी पण आपल्याला जर करायला लावलं ना, तुमचा जरी गॅप असेल 1-2 महिन्याचा, आणि जर 1-2 महिन्याच्या नंतर जरी तुम्हाला जर आरी वर्क करायला जर सांगितलं तर ते तुम्हाला एकदम परफेक्टपणे येईलच, एवढी माझी गॅरंटी आहे. कारण की एकदा जर कोणतीही कला आपल्याला जर जमली ना, तर ती कधीच विसरत नाही, हे मात्र नक्कीच आहे. चला तर मग आपण वेगवेगळ्या स्टेप बाय स्टेप पूर्णपणे स्टिच शिकणार आहोत. तुम्ही व्यवस्थितपणे व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्यवस्थित पूर्ण जेवढं सांगेल तेवढ्या क्लासेस अटेंड करून प्रॅक्टिस करायची आहे. आणि प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण स्टिच कशा केला आहे, पूर्ण ड्रॉ कशी केले हे पण पूर्ण माहिती तुम्हाला मिळते. चला, आपल्या इथे 4 स्टेप झालेले आहेत. आता आपण 5व्या स्टेप हा पूर्ण करणार आहोत. तुम्हाला जर असं वाटलं अजून वेगवेगळे आकार जर काढून आपल्याला वर्क करायचं आहे, तर तुम्ही वेगवेगळे अजून आकार काढून स्वतः त्याच्यावरती पण वर्क करा. कारण की तुमची अजून प्रॅक्टिस होईल. जेवढी आरी वर्क मध्ये प्रॅक्टिस कराल ना, तेवढं तुम्हाला सोपं जाणार आहे. आणि जेवढं आज करू उद्या करू असं न करता, जेवढं शिकवलं आहे, ज्या दिवशी शिकवलं आहे त्या दिवशी 1-2 तास जरी तुम्ही बसलात ना, जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा, दिवसा नाही मिळाला तर रात्रीला पण 1 तास जरी दिला ना, तरी पण खूप आहे. कारण की हाताला सवय लागत जाते. आणि रोज मिडल आता ज्यांना नवीन आहेत त्यांना पहिल्या दिवशी थोडंसं हार्डच गेलं असेल, कारण की सुई ही पकडता पण आली नसेल, दोरा पण निघत नसेल. पण आता जशी प्रॅक्टिस करत असाल ना, तसं सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या वाटत असतील. आणि जसं आपल्याला यायला लागतं ना, तर तसं आपला इंटरेस्ट पण वाढतच जातो. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा भरपूर, जेणेकरून तुम्हाला एकदम सोपं वर्क जाईल. आणि फ्युचर मध्ये याचा खूप फायदा आहे. कारण की आरी वर्कचे खूप रेट आहेत, तुम्हाला पण माहिती आहे मार्केटमध्ये. त्याच्यामुळे स्वतः ही कला अवगत करा. ओके. तर आपल्या इथं पूर्ण ही स्टेप 5 ला 5 पूर्ण
वर्क झालेले आहेत आणि आपल्या इथं चेन स्टिच जे सेप आहेत ना पूर्ण, ते इथं आपण पूर्णपणे दोन्ही पण पार्टमध्ये कालच्या एका भागामध्ये आणि आजच्या ह्या दुसऱ्या भागामध्ये पूर्ण आपण कंप्लीट केलेले आहेत. तर उद्याच्या भागामध्ये कोणकोणते स्टिच आहेत ते पण आपण पाहणार आहोत. त्याचे नाव मी तुम्हाला देईल, तेवढे तुम्ही नोट करून घ्यायचे आहे. ओके, चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज सपोर्ट करा. तसं तर नवीन नवीन मेंबर्स आपल्या चॅनलवरती वाढतच आहेत, तर अजून सपोर्ट करा आणि जेवढं सांगितलं तेवढं प्रॅक्टिस करा. हे नक्की तुम्हाला जमणार आहे आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. धन्यवाद.